राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना लाभ मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन। शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प। कर्जमाफी योजनेत पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। अर्थसंकल्पानंतर विधान भवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। पत्रकार कक्षाबाहेर एकामेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकामेकांकडे पाहणंही टाळलं। रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सुनेत्रा पवारांची भेट। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये योग्य तपास करण्याबाबत निवेदन। इराणकडे शरणागती हा एकमेव मार्ग, त्याशिवाय इराणसोबत चर्चा करणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। इराणी लोकांना कमी लेखून चर्चा होणार नाही, आमच्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पश्तिकियान यांचं ट्विट। अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट। इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा। भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू। परराष्ट्र धोरण भारताच्या ऐतिहासिक भौगोलिक स्थितीवर सत्य, अहिंसेवर अवलंबून असावं। अमेरिकेची परवानगी भारतीय नागरिकांसाठी धोरण नाही, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा। भारताला गुलाम बनवणाऱ्या पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा। भारत रशिया तेल खरेदीसाठी अमेरिकेनं सूट दिल्यानंतर राऊतांचा हल्लाबोल, तर मोदींना सल्ला देणं बंद करा, भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। इराण अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारपेठेवरती परिणाम। खाद्यतेलाच्या किमतीत लिटर मागे 3 ते 4 रुपयांची वाढ, तर कच्च्या तेलाचे दर 8% वधारले। अमेरिका इराण युद्धाचा पहिला झटका। पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद होण्याची शक्यता। नव्या ऑर्डर घेऊ नका, सरकारकडून शिक्रापूर आणि चाकण प्लांटमधील डीलर्सना आदेश। भारतीय कंपन्यांना होर्मुझ न वापरणाऱ्या मार्गानेही गॅस आणि तेलाचा पुरवठा उपलब्ध। तात्पुरता व्यत्यय असला तरी पुरवठा सुरळीत राहणार, ग्राहकांनी काळजी करू नये, सरकारचं आश्वासन। मुंबईतील सायन रेल्वे पूल 15 ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला होणार। पालिकेच्या स्थायी समितीची 7 कोटींच्या वाढीव खर्चाला मान्यता। पुलासाठी आता 49 कोटी 96 लाखांचा खर्च। बुलढाण्यामध्ये क्षुल्लक कारणावरून 2 गटात दगडफेक। लहान मुलांच्या भांडणावरून वाद झाल्याची माहिती। परिसरात तणाव, पोलिसांचा बंदोबस्त तैनात। रत्नागिरीच्या खेडमधील लोटे MIDCतील डॉक्टर खान कंपनी स्फोट। आगीमध्ये 11 कामगार जखमी, 5 जणांची प्रकृती चिंताजनक। नागपूरच्या